ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. आणि आमचे प्रशांत जाधवजी यांनी इच्छा व्यक्त केली. आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्षाकडून होता की एक सक्षम नेतृत्व या भागात आणलं आहे. सहकार्याच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे. ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे. असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल. आम्हालाही तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी एक अतिशय चांगला सहकार्य भेटेल आणि 100% भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत जाधवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल, रत्नागिरीत भक्कम होईल. आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली. आम्ही मग प्रशांत जाधवजींना पण आग्रह केला, त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत जाधवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आणि येणाऱ्या 19 तारखेला 19 ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉइंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब, आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणे साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या 19 तारखेला मुंबईमध्ये प्रशांत जाधवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे. आणि त्यासाठी मी आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या जवळच्या निकटवर्तीय सगळ्या कार्यकर्त्यांशी, त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे. आणि म्हणूनच जो 19 तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी, नातूसाहेब, आमचे जिल्ह्याचे सगळेजण त्यांच्याकडे सगळेजण आलो. आमची चांगली चर्चा झालेली आहे. बद्दल एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका होती. भारतीय जनता पार्टीने असं जादू केली की हे सगळे तुमच्यामध्ये आहे. बघा, उदय सामंतजी आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत, रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत जाधवजींनी जे काय सहकार्याचं जाळं तिथे उभं केलेलं आहे ते डेअरीला भेट देण्यासाठी आले होते. त्यांना त्यांनी हे काय ज्या पद्धतीने त्यांनी तरुणांना दोन हाताला काम देत आहे, उद्योगमंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून आलं ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये पण देऊ ते तुम्हाला सांगून देणार दिल्यानंतर तुम्ही चांगली प्रमाणे. पण एक लक्षात घ्या, आम्ही एक कार्यकर्ता नाही, नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो. नेत्या त्यांनी 6,800नीच फक्त ते कमी पडलेले आहेत. म्हणजे 29ला ताकदीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल आणि म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे. आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली. भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा मागे उभा राहतो, खऱ्या अर्थाने ताकद देतो. दुसरे नुसतं बोलतात. आम्ही काँग्रेसचाही अनुभव घेतलेला आहे, नुसतं बोलतात. पण भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर आमची इच्छा अगर जाधवजींनी इथे पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदक लावलं नसेल तर काय करणार, निधी कशी देणार. म्हणून जे काही गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करण्यात येईल. 2029ला आपण आता बोलला की प्रशांत जाधव पुढचे उमेदवार असतील, आमदार असतील,
तर भाजपचा 2029ला असा अजेंडा आहे की स्वबळावर की भाजपचे सगळे आमदार तर त्याच्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील. एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे. अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही त्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये. आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत. तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे. कारण आमची ताकद आहे, तळागाळात ताकद वाढते. काही दिवसा अगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे. आता आम्ही एवढे कार्यक्रम, आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभाऊंसाठी कार्यक्रम घेतला, हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे, बूथ निहाय आमची संघटना भक्कम आहे. एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या. हात तर राखून किती वर्ष ठेवायचं. एकदा झाकली मूठ 1.25 लाखाची त्याच्यामध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे. असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आता आमच्यावर आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमच्या इथे आमची लढाई पुढची स्वबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावना तुम्ही नेते मंडळीकडे पोहोचवा. प्रशांत यादव या भागातले विद्यमान आमदार सुद्धा याच युतीमध्ये आहेत आपल्यामध्ये आणि तो पुढचं गणित कसं असणार आहे? बघा, प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून, अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह करतील ते निकमजी तुम्ही ते स्वबळावर तर त्यांनी लढवलंच पाहिजे. मग कशाला मग महायुतीचा विचार करा. प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे. आम्हालाही कळलं पाहिजे ना की आम्ही रत्नागिरीमध्ये किती पाणीमध्ये आहोत. नेहमी आमचा हात तर राखून असतं. आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये. आता अगर प्रशांत यादवजींसारखे चांगलं नेतृत्व इथे येत आहे, भक्कम नेतृत्व येत आहे. 6,800 फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषदमध्ये ह्यांना लीड असेल. मग तेही ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या गोष्टी वापरली नाही तर मग उपयोग काय. तर आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला सुरुवातीमध्ये काय त्यासाठी आम्ही तुम्ही त्यासाठी दुसऱ्या पत्रकार परिषदेत थांबा ना. प्रशांत यादवजींना भेटण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला एवढी ब्रेकिंग न्यूज 19 ऑगस्टची दिलेली आहे. सगळं एकत्र करून तुमच्या मोबाईल. साहेब एक प्रश्न, जिल्ह्यात निधीवरून ओढाताण सुरू आहे. नातू साहेब या विषयात नेहमी बोलत असतात, तर हेच कधी थांबणार आहे? नाही, शेवटी थांबेल कधी जेव्हा आमची भारतीय जनता पक्ष म्हणून स्वबळाची ताकद आम्ही दाखवू. आता आम्हाला कमीच मोजलं जातं कारण आमच्याकडे आमदार नाही, सदस्य आमच्याकडे फक्त खासदार आहेत जे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेलं आहे. इथे तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नातू साहेबांनी जी भूमिका मांडली, शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे, लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात, कार्यकर्त्यांनी करावं काय. आता जिल्हा नियोजनची जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून किरण सामंत जी आमदार आहेत त्यांना 20 कोटी दिलेले आहेत. आपले उदय सामंतजी स्वतः त्यांनी 20 कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत. निकमजींना 20 कोटी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त 5 कोटी दिले आहेत. हे थांबणार कधी? जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना. आम्हालाही आमची तेवढीच ताकद आमचे मतं आहेत. आज कोकणातला अशी परिस्थिती आहे, कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय निवडून येऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्हाला अगर आमची निधी जास्त हवी असेल जेव्हा नायडू साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने मांडली तर आम्ही आमची ताकद दाखवणार. साहेब, चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी गेले 3 वर्ष काळामुक्तीचं जी मोहीम चालू आहे, प्रशासनाचं काम चालू आहे. फक्त आता अडले असं की मेरिटाईम बोर्डाची हद्दजीती सुरू होते पासून पुढे त्यासाठी प्रांत अधिकारी तुम्हाला भेटते त्या संदर्भात? हो, एनओसी देऊन टाकणार मी. माझं काम फार फास्ट आहे. थोडा वेळ थांबायची गरज नाही. आता प्रांत अधिकारी भेटले मला, मी माझ्या डिपार्टमेंटला सांगून टाकेन, एनओसी देऊन टाकणार. हो, आणि काय होतं मध्ये कृषी मंत्र्यांची
जबाबदारी दुसऱ्यांकडे गेली नाही तो त्या आठवड्यात ती बैठक होणार होती. माझा प्रयत्न आहे की ह्याच वर्षी ती बॅच चालू व्हावी. त्यासाठी सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. पुढच्या मंगळवारी ती बैठक आमची कृषी मंत्र्यांबरोबर ठरलेली आहे. बाकी सगळं आमची पार्श्वभूमी तयार आहे. माझी अपेक्षा आहे की लवकर ह्या वर्षी ते आणि नागपूर विद्यापीठ बरोबर ते संलग्न असतात, नागपूरवर नाही. अल्ट्रा आता लेखन मंदिरामध्ये 100% तयारी नाही म्हणून अल्ट्राटेकचं जे काय शेती आहे तिथे आमची उतरवण्याची ह्या वर्षी तयारी आहे. पुढच्या वर्षी आमची रत्नागिरी, कारण ती फक्त गणेश उत्सवासाठी नसणार, ती रोज आता सुरू होणार. म्हणजे रोज तिथून मार्गावरून बोट निघाली, इथे तुमच्या रत्नागिरीत आली, विजयदुर्गमध्ये आली, तिथे पॅसेंजरना उतरवलं, 150 गाड्या उतरवल्या, 2 तास सर्व्हिसिंगसाठी त्याला लागणार आणि परत ती डेव्हलप. म्हणजे दररोज तुम्ही मुंबईला येऊन जाऊ शकता. दोन मोदी एक्सप्रेस सोडल्या. रत्नागिरी आता जाहीर केलं ना, रत्नागिरीसाठीचा एक थांबा दिलेला आहे 24 तारखेला आणि 23 तारखेला सिंधुदुर्ग आहे. म्हणजे टोटल माझ्याकडे 4000 लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही याच्यामध्ये. म्हणजे आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहेत त्यांना 17 आणि 18 2 दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था साहेब भयानक आहे. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था रत्नागिरी जिल्ह्यात भयानक आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय उपाय आणि आमच्या देशावर खरं म्हटलं तर आम्ही 100% समाधी नसलो तरी आमच्या देशात फार बारकाईने लक्ष आहे. खासदार राणेसाहेब स्वतः 2दा नितीन गडकरी साहेबांशी गेलेले आहेत. आम्ही PWD मंत्री, आमचे शिवेंद्रराजे, आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात आहोत. नातू साहेब संपर्कात. आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांना कमीतला कमी त्रास व्हावा. पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही. याच अनुषंगाने राजापूर ते सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो आणि कुटुंबियांचं किंवा सगळं बघितलं तर अशीच अपेक्षा आहे की इथपर्यंत अगदी होण्यासाठी 2024 तुम्ही राणेसाहेबांना निवडून दिले गेले. आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला 1-1.5 वर्ष द्या. रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आम्ही 90% आमचं काम पूर्ण केलेलं आहे. तसं रत्नागिरीकरांना पण आम्ही तेव्हा प्रचारामध्येच सांगितलं होतं की जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो. तर आमचं नक्की आधी उद्धव ठाकरे म्हटलं की लोकशाही न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडपते, तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. काय सांगा? पण आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे. आता त्यांच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही. भास्कर हे शेट्टी शेवड्या मुलांसारखं बोललं जातं. माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली. ज्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती, तेव्हा सगळं आलबेल होतं. पण आम्ही विधानसभेला हरलो, न्यायालयामध्ये आमचा निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट. हे शेवड्या मुलांचं लक्षात काय खबर नाही. सोडवा ना. महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे? मुंबई भगवादारी आमच्या महापौर बसणार नाही. मुंबईचा महापौर हा भगवादारी नसणार आणि लक्षात घ्या आमचे नातू साहेब अतिशय सक्षम आहे. यासाठी नितेश राणेची विपुल गरज अतिशय पद्धतीने त्यांना लोहे को लोहा काटतात जसं म्हणतात तसे आमचे नातू साहेब सक्षम पद्धतीने उत्तरं देत आहेत. निलेश राणेंवर पण टीका केली, त्यांना सोडणार नाही असं केलं. माझा हात आहे ना, जे काही भास्कर जाधवांची जी भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का, ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का, ते काय करावं. तीच उद्धव ठाकरेंची पण भूमिका आहे, तीच उभाटाची भूमिका अधिकृत आहे का. बाकी सगळ्याचं उत्तर नातू साहेबांना अतिशय सक्षम दिलेलं आहे. फक्त तीच त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का उभाटाची, ते फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं. मग बघू विधानसभेमध्ये त्याचे पडतात किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडतात उमटतात. साहेब आपण मुख्य झाल्यानंतर रत्नागिरीच्या बंद आहे ही अनेक वर्ष दुर्लक्षित आहे. त्यांच्याकडे तुम्ही काय लक्ष एक टप्प्याटप्प्याने मी सगळे विषय घेतोय.
तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसला. आता हरणे बंदर आणि 2,214 कोटी खर्च करून मार्च 2026 पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतो. त्याच पद्धतीने हे जे 3 बंदरांची तुम्ही नावं घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निधीची तरतूद करतोय. तुम्हाला बदल निश्चित पद्धतीने दिसेल. आता सरकारला येऊन 9 ते 10 महिने झालेले आहेत. आमचा हनीमून पिरियड आता संपतोय. थोडा हळद विसरून दे, तुम्हाला काम दिसते. पक्षाच्या संबंधित उद्धव ठाकरे म्हणतात की 8 ऑक्टोबरच्या आधी संस्थांच्या निवडणुका लागायच्या आधी चिन्हाचा त्यांच्या इच्छेप्रमाणे जगत चालतं ना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.